नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। रमी खेळून आपल्या कृषी मंत्र्यांनी 20 कोटींचे 50 कोटी केली की काय? तुम्ही म्हणाल की काही बोरळतोय। आता त्यांचा उद्योग त्यांनी प्रतिज्ञापत्रात शेती दाखवलाय म्हणून मला शंका आली हो। माणिकराव शिवाजी कोकाटे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघाचे 5 वेळा निवडून आलेले आमदार। त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसपासून शिवसेना, राष्ट्रवादी, अगदी अपक्ष सुद्धा ते लढलेत। सत्तेत असो किंवा विरोधात कोकाटेंची स्थानिक पकड कायम राहिली आहे। ते सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत। चला तर थेट मुद्द्याला हात घालतो, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय। अर्थात जाणून घेऊया कोकाटेंची संपत्ती। 2014 मध्ये ती होती 6 कोटी, 2019 मध्ये झाली 20 कोटी आणि 2024 मध्ये झाली 48 कोटी। 2024च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार कोकाटेंकडे जवळपास 13 लाखांची रोख रक्कम, 10 कोटी 11 लाखांची बँक आणि इतर गुंतवणूक, 82 लाखांचं सोनं, महिंद्रा थार, इनोव्हा, बुलेट आणि ट्रॅक्टर आणि त्यांच्या पत्नी सीमाताई कोकाटे यांच्याकडे जवळपास 17 लाखांची रोख रक्कम आणि 6 कोटींची गुंतवणूक, अंदाजे 1 कोटींचे दागिने एवढी संपत्ती त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 2024च्या प्रतिज्ञापत्रात दाखवलेली आहे। याची एकूण गोळाबेरीज जर केली तर 48 कोटींपेक्षा जास्त त्यांची एकूण संपत्ती भरते आणि 7 कोटी त्यांच्यावर देणं आहे। 2019 सालची 20 कोटींची मालमत्ता 2024 साली दुप्पट म्हणजे जवळपास 50 कोटींच्या आसपास झाली। 5 वर्षात 100% वाढ आणि तेही शेती व्यवसायातून त्यांनी ही संपत्ती मिळवली आहे असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। की एवढं उत्पन्न त्यांनी रमी खेळून कमवलंय का असा देखील प्रश्न पडतोय। काय वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपले कृषी मंत्री BSc LLB देखील झालेले आहेत बरं का, पुणे विद्यापीठातून, आणि प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचा व्यवसाय शेतकरी आहे। थोडं तपशीलवार जर जाणून घ्यायचं म्हटलं 2024च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीबद्दल, तर त्यांच्या स्वतःकडे वैयक्तिक 13.58 लाखांची रोख रक्कम होती तेव्हा, आणि पत्नीच्या नावावर 17 लाखांची रोख रक्कम होती। बँक शेअर, विमा आणि इतर काही गुंतवणूक जर बघितलं तर स्वतःच्या नावावर 10 कोटींची गुंतवणूक त्यांच्याकडे होती, पत्नीच्या नावावर 6 कोटींची होती। त्यानंतर सोनं आणि दागिने त्यांच्या स्वतःकडे जवळपास 82 लाखांचे होते, पत्नीच्या नावावर 1 कोटींचे दागिने आहेत। वाहन जर म्हटलं तर महिंद्रा थार ज्याची किंमत 17 लाख आहे, इनोव्हा क्रेटा 36 लाखांची, बुलेट ट्रॅक्टर आणि पत्नीच्या नावावर एक कायनेटिक स्कूटर देखील आहे। जमिनी आणि इमारतींबद्दल जर बोलायचं झालं तर स्वतःच्या नावावर 23 कोटी आणि पत्नीच्या नावावर 6 कोटींच्या इमारती आणि जमिनी आहे। कोकाटे यांच्यावर जवळपास 2.90 कोटींचं कर्ज आहे आणि पत्नीच्या नावावर 4.85 कोटींचं अंदाजे कर्ज आहे, म्हणजे 7-7.5 कोटींपर्यंत ते कर्ज जातं। स्थावर मालमत्तेबद्दल जर बोलायचं झालं तर शेत जमिनीपासून ते मुंबईतील फ्लॅटपर्यंत नाशिक, सिन्नर, मालेगावमधील घरे, धरणगाव, शिलापूर, सोमठाणे, हरसूळ इथे जमिनी आणि एक पेट्रोल पंपातही त्यांची गुंतवणूक आहे। कोकाटे यांची फक्त स्थावर मालमत्ता जर बघितली तर आपण ती 23 कोटींपेक्षा अधिक आहे आणि त्यांच्या पत्नीची 60 कोटींपेक्षा अधिक आहे। कर्ज आणि गुंतवणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर आमदार कोकाटे यांच्यावर सुमारे 2.9 कोटींचं कर्ज, त्यांच्या पत्नीवर 4.85 कोटींचं कर्ज, म्हणजे एकूण अंदाजे 7 कोटींचं कर्ज आहे असं म्हणायला हरकत नाही। गुंतवणुकीत दोघांनीही म्युच्युअल फंड, शेअर, विमा यामध्ये कोट्यावधींची गुंतवणूक केलेली आहे। आता रमी गेममधून एवढं उत्पन्न केलं का, की शेतीतून इतकी कमाई कशी झाली? कर्जबाजारी शेतकरी आणि कोट्याधीश कृषी मंत्री यावर आता तुम्हीच विचार करा। आपण मागे कसे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। कोकाटेंच्या संपत्तीबद्दल, त्यांच्या कृषी मंत्रीपदाबद्दल, त्यांच्या वर्तवणुकाबद्दल तुमच्या मनात जे काही भावना असतील त्या पटापट कमेंटमध्ये लिहा, आम्हाला कळू द्या। आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।